या बाईनं स्वार्थीपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात आज. का बोलता तुम्ही असं? स्वतःच्या बायकोवरच अविश्वास दाखवताय. बाबा एक मिनिट, तुम्ही असे आरोप नका करत सुटू, कारण नाही माहिती, अजूनही वाटतं आई नाही एवढ्या टोकाला जाणार. नंदू, हा तुझा गोड गैरसमज आहे. या बाईला जेवढा मी ओळखतो ना तेवढं दुसरं कुणीच ओळखत नाही. जी बाई राजवाडे घराण्याच्या पारंपरिक बांगड्या घाण ठेवू शकते ती रोहन आणि आधिराचा घटस्फोट व्हावा म्हणून हे प्रकार करूच शकते, आणि तेही आपल्या न कळत. मला पूर्ण खात्री आहे नंदू, डिवोर्सची नोटीस वगैरे सगळे हिचेच उद्योग आहेत. तुम्हाला काय समजायचं ते समजा. तुम्हाला काय वाटेल ते समजायचंय ते समजा. मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. निदान माझ्या मुलाला नको असलेल्या लग्नामध्ये अडकवण्याची बळजबरी तर मी करत नाहीये. रोहनला प्रयत्न हवाय आणि तो त्याला मिळायलाच हवा. अगं आई, थांब रोहन, थांब. हे तुझं मत आहे? हो. या विषयीचं तुझं मत बदलणार नाही ना? नाही. एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो, रोहन आणि आधिराचा घटस्फोट या जन्मात होणार नाही. काय बोलतोय? याला काय अर्थ आहे का? का माझं बोलणं अजून संपलेलं नाही. जरा दुसऱ्याचंही ऐकण्याची सवय ठेव जरा. तुला घटस्फोट हवाय ना? होईल, घटस्फोट होईल, पण तो आपला होईल. बाबा, थांब नंदू, तुला त्या मुलीबरोबर थोडे दिवस सुद्धा जमवून घेता आलं नाही ना? पण मी कित्येक वर्ष तुझा हा त्रासदायक स्वभाव सहन करतोय, पण मलाही आता ते शक्य नाहीये. लग्न मोडणं एवढं सोपं आहे ना? मग मीही यातून सुटका करून घेतो. हे आपले डिवोर्स पेपर.